आजच्या दिवसामध्ये आपल्याला मदुराईचा सकाळी बघा लवकर उठले 6:45 वाजलेत. आपल्याला मेन व्लॉग जो हा व्हिडिओ पहा आणि मदुराईला या तो शूट करायला मी आणि प्रथम निघालोय. स्वागत आहे तुमचं आपलं द फॅमिली टूरच्या रामेश्वरम, मदुराई आणि कन्याकुमारी ब्लॉगच्या तशा तिसऱ्या दिवसामध्ये. कारण पहिल्या दिवशी आपण प्रवास केला, दुसऱ्या दिवशी आपण मदुराईला काल पोचलो आणि मदुराईमध्ये आपण पाहिलं, आपण दर्शन घेतलं. ॲक्च्युअल 4 ठिकाणांचं दर्शन घेतलं. आपला दिवस संपूर्ण मोडला. आजच्या दिवसामध्ये आपल्याला मदुराईचा सकाळी बघा लवकर उठले 6:45 वाजलेत. आपल्याला मेन व्लॉग जो हा व्हिडिओ पहा आणि मदुराईला या तो शूट करायला मी आणि प्रथम निघालोय. आणि त्यानंतर आपल्याला रामेश्वरला जायचं आहे, ज्याची ट्रेन आपल्याला अराउंड 1:15-2च्या आसपास मदुराईतून पकडायची. पॅसेंजर आहे 3.5 तासात आपल्याला ती रामेश्वरला 5-5:30 पर्यंत घेऊन जाणार आहे. तर आणि तिथं जाऊन माईट बी आपण दर्शन घेऊ न घेऊ माहीत नाही, कारण शनिवार आहे, गर्दी असणार आहे. तर हे सगळं आजच्या या दिवसामध्ये करायचं आहे, हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. मेन व्लॉग मदुराईचा हा या ब्लॉगच्या आधी ना प्रथम का नंतर आधी किंवा नंतर पडलेला असेल, तर तो ब्लॉग नक्की पहा. चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर. चला मित्रांनो, बघा 8:20 झालेत आणि मेन ब्लॉग बऱ्यापैकी शूट झालाय. फक्त आता एंड करायचा राहिलाय. खूप फास्ट आणि चांगल्या प्रकारे झाला होय ना प्रथम. म्हणजे मेन ब्लॉग शूट करताना खूप टेन्शन असतं मला स्पेसिफिकली, कारण दाखवायचं आहे ना तुम्हाला, प्रॉपर इन्फॉर्मेशन द्यायची आहे. दुसरं म्हणजे लोक बघत असतात, लोकांच्या समोर उभं राहायचं, ती लोक येऊन मागणे बऱ्यापैकी बॉदर करत असतात. कोणतर कॅमेऱ्याच्या मागं उभं राहिलं तर विषयच गोल. प्रथम काव खातो तर त्यांना बोलता येत नाही ना, ती काय आपली माणसं आहेत. प्रथमला काय जर मला डिस्टर्ब केलं बोलताना तर प्रथमला कावू शकतो, त्यांना कावू शकत नाही. खरं ठीक आहे, खूप चांगला शूट झाला होय ना प्रथम. खूप चांगला. चॅलेंज वेगवेगळे येतात मित्रांनो. हिथलं वेगळं आहे, लक्षात घ्या. कुठलं हिथलं गोष्टी वेगळ्या आहेत, तिरुपतीच्या वेगळ्या आहेत, गिरनारच्या वेगळ्या असतील, सोमनाथच्या वेगळ्या असतील. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सांगावं लागतं, कारण त्या ठिकाणी अवेलेबल असलेल्या सुविधा असतील, त्या ठिकाणी असलेले चॅलेंजेस असतील, वेगवेगळे असू शकतात. खरं ठीक आहे, काय नाश्ता केलेला नाही, चहा पिलेला नाही, काय नाही. चेकआउट करायचं आहे आपल्याला लगेच जाऊन 8:30 वाजता. त्यामुळे आता परत आणि रूमकडे निघालो आहे. रूमकडे जाणार, चेकआउट करणार आणि मेन ब्लॉगचा एंड करणार. चला मित्रांनो, मदुराई स्टेशनवर आलेलो आहे आणि नाश्ता तिथं केला नाही, कारण सगळा रशच सुरू आहे. पॅसेंजर दुपारी 1:30 वाजता होती. खरं आत्ता एक एक्सप्रेस आहे, अमृता एक्सप्रेस म्हणून, आणि खरं त्याचं आपल्याला जनरलचं तिकीट काढलं आहे. खरं आपण चार्ट वॅकन्सीमध्ये आपल्याला B6मध्ये 3 सीटा शिल्लक दिसत आहेत. तर पहिल्यांदा आपण अटेंड करणार आहे. मला कसं सगळं नियमातनं आवडतं, चार्ट वॅकन्सीमधनं आपण त्यांना क्लेम करू शकतो की आम्हाला सीट ऑक्युपाय म्हणजे आम्हाला अलोकेट करा. खरं पहिल्यांदा कधी केलेलं नाही. खरं ठीक आहे, बघूया, हे सुद्धा ट्राय करून बघूया. 2.5 तासाचा प्रवास आहे इथनं मदुराईपासून रामेश्वरमला आपल्याला जाण्यासाठी. नाश्त्यासाठी काय काय घेतलं आहे बघा. उडीद वडा घेतला आहे, इडली घेतली आहे, मला पट्टी समोसा आवडतो त्यामुळे पट्टी समोसा घेतला आहे, आणि डोसा घेतला आहे. खूप सारं घेतलेलं आहे. अगेन ओव्हर परचेस केलेलं आहे. खरं भुकासुद्धा लागलेत, काय खाल्लेलं नव्हतं सकाळपासून. मेन ब्लॉक केला आहे, तुम्हाला सांगितलं आहे. मिरची भाजा यांच्या भाषेत वडा घेतला आहे आपण. चला, कसं आहे, चांगलं आहे. हे सगळं मिळून कितीला बसलं आपल्याला? 150 रुपयाला. आता हे वेगळं आहे सोडा, हे 50 रुपयाचं आहे वेगळं, म्हणजे 200 रुपयाचा नाश्ता आपण घेतला आहे. 9:50 एक्सप्रेस आहे. आता काय होतंय ते दाखवतो. चला मित्रांनो, ट्रेन हल्लेली आहे अराऊंड बरोबर ऑन टाईम. प्रथम हल्ली ना, जरासं 5 मिनिट इकडे तिकडे झालं, लवकर 5 मिनिटसुद्धा आलेली, त्यामुळं रश खूप झाला नाही. आता गेम तर तुम्हाला सांगितलं आहे की 27 किती प्रथम 27, 28, 32 ह्या चार्ट वॅकन्सीमध्ये दाखवते. आता काय असतं, चार्ट वॅकन्सी दाखवतो. प्रथम फोन कुठं आहे का इकडं? म्हणजे आता आमचं जनरलचं तिकीट आहे. खरं आम्ही काय रिस्क घ्यायला आलो तुम्हाला दाखवतो. तर असं प्रत्येक ट्रेनची चार्ट वॅकन्सी असते बघा. अरे कुठं गेला? प्रत्येक ट्रेनची चार्ट वॅकन्सी असते. आता ही जी ट्रेन आहे, तर ह्या मदुराई जंक्शनपासून कुठल्या डब्यात कुठल्या सीट्स मोकळ्या आहेत हे दाखवते. आता S6मध्ये
27, 28, 32 मोकळी आहे. ओके, बाकीसुद्धा मोकळे आहेत खरं त्या वेगवेगळ्या जंक्शनवर नाहीत. मदुराईच्या अलीकडच्या जंक्शनपासून रामेश्वरपर्यंत आपल्याला मोकळ्या सीट्स पाहिजे होत्या, तर त्या इथं आपल्याला ह्या दिसत आहेत 27, 28 आणि 32. आता ज्या वेळेला टी सी येईल, टी सीला काय म्हणायचं की आमच्याकडे जनरल तिकीट आहे आणि हे आमचं तिकीट ह्या 3 सीटला अपग्रेड कर. मग ते जनरलचं तिकिटाचं फेअर म्हणजे जे काय भाडं असेल प्लस एक्स्ट्रा स्लीपरचं किती लागते ते पैसे त्याला पे केले तर तो आपल्याला तिकीटं ती दिली पाहिजेत. जरी नाही दिली तर मग ट्रॅडिशनल वे तुम्हाला माहीत आहे कुठला येतो, तर तसं करून काहीतरी मॅनेज करायचं. कारण बसायला जागा याचा अर्थ सीट्स मोकळ्या असाव्या, पुढल्या स्टेशनवर कोण इथं यायला नको. खरं प्लॅन बघा आपला काय होता आधी की दुपारी 1:30च्या पॅसेंजरनं जायचं होतं. खरं वेळ कशाला हे करायचं, ऑलरेडी रूम बुक केले, 12 वाजता चेक इन आहे आपलं. तर ही ट्रेन आपल्याला 2.5 तासात काय करणार आहे, रामेश्वरला नेणार आहे. त्यामुळे आपलं युटिलायझेशन होऊ शकतं आहे त्या ह्याचंसुद्धा. जर लवकर पोचलो तर संजना काय करायचं, आपण इथं माईक माझ्यापाशी आहे मोठ्यानं होऊन तर आपण लगेच आवरायचं आणि दर्शनाला जायचंय हे असं ठरवलंय आम्ही. तर बघूया. आणि महत्त्वाचं काय आकर्षण आहे आत्ता जाताना, लागणारा समुद्र आणि पंबन ना, पंबन ब्रिजवरनं आपण जायचं आहे. जुन्या पंबन ब्रिजवरनं मी आणि प्रथम गेलेलो, आता नवीन पंबन ब्रिज जो झाला आहे तर त्याच्यावरनं आपल्याला जायचं आहे. प्रवासात आणि काय महत्त्वाचं असलं तर दाखवतो. यस यस यस, ज्ञाना एवढा होता नाही, केवढा होतास, जरा मोठा होता. 2017ला गेलेलो, मग प्रथम आता म्हणजे 2 वर्ष मोठा होता प्रथम, त्यावेळेला आलेलो. आणि आता ज्ञाना बऱ्यापैकी त्याच्या वयाची असताना आलेलो आहे. ज्ञाना बघा, ज्ञाने काय झालं, ज्ञानू कोपऱ्यात निवांत बसलेली आहे. चला बघा मग काय महत्त्वाचं आलं आणि टी सीचा काय सीन होतो तो महत्त्वाचा सांगतो तुम्हाला. मित्रांनो बघा मी काय घेतलंय खायला. संजना अननस घेतलाय मित्रांनो, 30 रुपयाला एक. खरं असला भारी गोड एक पाकिट आहे, एक पाकिट एकात किती 4 पीस होते. 4 पीस होते. खरं खतरनाक गोड आहे. पत्त्यात आमचं खायला लागलं म्हणजे विचार करा, पत्त्याला आवडलं. आणि चटणी आणि ते लावून दिले ना, भारी लागते. आणि ही म्हातारी खात नाही बघा. म्हातारे पाहिजे काय अननस, हा मधनं का बिना मसाल्याच पाहिजे काय? तुझ्या हातातलं ते, आता तुझ्या हातातलं. चला मित्रांनो, टी सी येऊन गेला आणि ट्रॅडिशनली मॅनेज झाला. म्हणजे 100x3 असे आपण त्यांना पैसे दिले आणि मॅनेज झाला. ज्ञानाचं तिकीट आम्ही काढलं नाही कारण वॅकन्सी 3 दाखवत होत्या, तर त्याच्यावरनं तो म्हणला तिथं 500-550 रुपये फाईन होणार. खरं 100x3 असा 103 नाही, असं ट्रॅडिशनली आपण मॅनेज झालं. ठीक आहे, चालतं, काय प्रॉब्लेम नाही. खरं ते मॅनेज झाल्यामुळे त्याचा त्याला गिल्ट आला. आमच्यावर 10 मिनिटं बोलत बसलेलं इथं आणि त्याने चुकी म्हणजे थोडीशी निराश करणारी माहिती काय दिली की जमल्यास आज गाडी रामेश्वरमपर्यंत न जाता ट्रेन आपली मंडपम अलीकडचं जे स्टेशन आहे पंबन ब्रिजच्या तिथंच हाल्ट होईल असं म्हणतोय. का तर थोडंसं वेदर बरोबर नाही असं तो म्हणतोय. आता बघू, म्हणजे अजून कन्फर्म नाही, 90% कन्फर्म आहे, 10% कन्फर्म नाही. त्यामुळे तिथं गेल्यानंतर आपल्याला कळेल की काय परिस्थिती आहे. जर गाडी तिथं थांबली मंडपमच्या तिथं तर तिथनं रेल्वेची बस वगैरे असेल म्हणला, जी तुम्हाला तिथंपर्यंत सोडेल किंवा 25-30 रुपयामध्ये नॉर्मल बस तुम्हाला मंदिरापर्यंत सोडेल. आता तिथं गेल्यानंतर कळेल काय परिस्थिती आहे. पतिल्याला भारी वाटलं, पतिला कोपऱ्यात बसल्याला गप्पानी बसलाय. खरं मी बोलत होतो, मी बोललो बरं का. असंच असतंय, मज्जा असते अशी. अजून एक सांगा की लेडीजनं बोललं की जरा शांत होते. ही बोलत नाही बरं का, हिला हा, बोललो की मी. थोडंसं बोल. हा. कारण कसं आहे की म्हणजे पुरुषाला मिळालेला श्रापच आहे, होय नाही. पुरुष जे आमचे बघत असतील, माणसांचा काय प्रॉब्लेम आहे कोणाच ठाऊक. माणूस बोलायला लगी पटत नाही, बायका बोलायला आलो माणूस पुढला भीतो असं होतं. तर ठीक आहे, चला झालं. म्हणजे स्लीपरमधनं आपण आता निघालोय. तिथं आता काय होतं बघूया. होप करतोय की ब्रेक सुरू असावा आणि गाडी शेवटपर्यंत जावी. एमर्जन्सी विंडो मिळाल्या एवढी, इथं सुटलेली नाही जागा. फोटो चांगला येईल काय बघा. तसं काय होईल असं वाटत नाही. बघूया, चला कर काय होतं बघूया.
मित्रांनो अक्षरशः सावळा गोंधळ सुरू आहे. गाडी तुम्हाला जसं मगाशी म्हणलेलं मंडपम रेल्वे स्टेशनच्या तिथं हाल झाली गाडी आपली. का तर ते म्हणतात की वेदर बरोबर नाही आहे. पण ते त्यांचं झाडं वगैरे जर तुम्ही बघितली ते अक्षरशः वारं खूप जास्त सुटलं, त्यामुळे ते पंबन ब्रिजवरनं रेल्वे काय जाणार नाही, ते म्हणले पास होणार नाही. आणि खरं इथं त्यांनी किती 4 बसेस लावलेल्या रेल्वेनं ऑर्गनायझेशन केलेलं, त्या लगेच भरल्या. आणि रिक्षावाल्यांनी अक्षरशः लूट लावल्या की आम्हाला चौघांना 800 रुपये म्हणतायत. इथनं एक अराऊंड 10 ते 12 किलोमीटर आहे. पूर्ण मूड गेल्यागत झालं. आता आम्ही चौघं म्हणजे हे एक फॅमिली आमच्याबरोबर, त्यांना म्हणतोय की आम्ही 8 जण तुमच्याबरोबर येतो 800, तर ते लगेच बसणार नाही. ह्याव तेव्हा असं त्यांनी लांबट लावले. 4 जणांसाठी ही मोठी संख्या. 800 रुपये. किती किलोमीटर मित्रांनो? 10 ते 12 किलोमीटर फक्त आहे. रेल्वे काय करू शकतो आपण आता. चला मित्रांनो, तर फायनली गाडी ठरवलेली आहे आपण, कारण पर्यायच नव्हता. जेवढ्या बस होत्या तेवढ्या गेलत्या आणि थोड्याफार रिक्षा राहिलेल्या त्या पण ते लगेज बघून वगैरे नाही म्हणलेत. आपल्यासोबत एक फॅमिली आहे, त्यांच्यावर शेअरिंग करून आपल्याला मिळालेली आहे गाडी. आणि पर पर्सन 170 रुपये त्यांनी चार्ज केले. आता काय पर्याय नव्हता बाकी, कारण रिक्षा पण नाही म्हणतो त्या आणि बस पण जाऊन मागे येऊपर्यंत अर्धा पाऊण तासभर लागल. त्यामुळं जाऊ दे म्हटलं, एक गाडी ठरवली आपण एका फॅमिलीवर शेअरिंगवर. पण इकडं बघा, दिसतंय बघा ट्रेन तिकडं. वारं खूप आहे मित्रांनो, ते बघा ट्रेन. चला आता जायचं आहे. इथून एक 15-20 किलोमीटर आहे, 15 किलोमीटर तरी आहे. मध्ये ब्रिज लागणार आहे आपल्याला, तो तुम्हाला आता मस्तपैकी दाखवता येणार आहे बघा खरं, कारण विंडो सीट मिळाल्या फ्रंटची, त्यामुळं मजा आहे. ओके चला जाऊया. चला मित्रांनो, पोहोचलेलो आहे अराऊंड जिथं आपल्याला 12-12:30ला पोचायचं होतं. पोचायला 2 वाजलेत ट्रेनच्या सगळ्या गोळामुळं. आपल्याला गाडीवाल्यानं बघा, जो वेस्ट टावर आहे मंदिराचा, तर तिथं आणून सोडलं आहे. आपलं जे हे आहे म्हणजे हॉटेल आहे ते साऊथ टावरच्या तिथं आहे. तर आता इथून आपण परत उजवीकडे जाणार आहे. खरं गर्दी दिसते. प्रथम गर्दी आहे का? गर्दी खूप गर्दी आहे. गर्दी खूप आहे आणि वातावरण सुद्धा खूप वेगळं आहे असं जाणवत आहे. चला, गर्दी आणि रश असल्यामुळं थोडंसं कॅमेरा ठेवतो, तुम्हाला डायरेक्ट रूमच्या तिथं जाऊन दाखवतो. चला मित्रांनो, चालत आलोय बघा आपण तिकडून. पाक अगदी टोकाला म्हणजे मंदिर जिथनं जवळ आहे जायला एंट्रन्स, त्याच्या तिथंच आपलं हॉटेल आहे, श्री पलानी अनवर लॉज, ANDAVAR. आपल्या प्रकारे बोलायला गेलं तर चुकीचा प्रोनाऊन्सिएशन होतं, त्यामुळे मी असं बोलायला आलो अनवर. तर वातावरण मस्त झालं आहे. आता चालून दमलो आहे. रूमवर आधी जातो आणि फ्रेश होतो आणि मग भेटूया आपण. दर्शन घ्यायचं आहे आज आपल्याला. चला, चेक इन झालं आहे मित्रांनो, रूमकडे निघालो आहे. 4 बेडची AC रूम आपली आहे, सी फेसिंग आहे म्हणजे बुकिंग प्रमाणे. आता हा कोणती देतोय बघूया. चलो, पाक वर आहे, लिफ्ट नाही आहे. तुला जमतंय. चला, पाक कोपऱ्यातली रूम दिले. स्त्रीला तर चेक केलेलं, चप्पल आलेलं कोणाच तर बॅगेत तिथं सोडल्यात. प्रथम बऱ्यापैकी फुल दिसते ना. चला रूम बघूयात. इथं सुरू आहे. येस, हे बघा, ही आहे रूम. वाव, मस्त आहे. सी कुठं आहे? ये अरे पूर्ण नाही, सी कुठं आहे?
सीला खिडकी उघडते का? अरे जरा जरा दाखवतो बघा. उघडतंय का? हा याला कचरा आहे. कचरा आहे खरं होई. गण कशी आहे पण कशी आहे बाग करून बघा. एका साईडनं दाखवतो मला. वा कसं आहे? बाथरूम सुद्धा छान आहे. ओके गिझर विथ गिझर. पाण्याचा विषय असा असतो की जड पाणी येतं. होय कारण समुद्राच्या कडेला आहे म्हटल्यावर त्याचं पाणी असं आपण चेक घेऊ नका. एसी लावलेला आहे. एसीतनं गारा हवा येते. येते येते. चला आपल्याला सी फेसिंग बघितलं का? एकच सी फेसिंग आहे वाटतं यांच्याकडे. होय ना पतू? होय एकच आहे. ती बी जरा इंजुर्ड आहे. आता आलंय सगळं. हो चला आवरूया आता. दर्शनाला जायचं आहे आवरून. त्यामुळे आता आवरून घेतो. चला मित्रांनो आवरले बघा सगळ्यांचं. पप्पा मम्मी ज्ञानू आणि काय घेतलं मम्मीने बघा खायला. काय मम्मी? भडंग आहे याच्यात. भडंग सगळं मिक्स घेतलंय. फरसाण आहे त्यात सगळं मिक्स केले. बाकीचं आपण मगाशी घेतलं ते खायचं. काजू बदाम आहे. कालची मज्जा लक्षात ठेवून ह्या म्हातारीसाठी. आणि हिनं बघा मेकअप केला बघा. काय तर भूत 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 ह्यात बघा ह्यात लावलंय आणि सगळं कमेंट त्या दिवशी कर जेव्हा लोक कमेंट करून तुला व्हिडिओच्या खाली सांग ओव्हर झालाय मेकअप. इकडे पप्पा मेकअप करतात बरोबर. इकडे लय मेकअप झालाय बाय. वाव फेवरेट कमी जरा. हा ही देऊ काय पप्पा? नको तुम्हाला लागल उद्या पुसताना. कसं बॅगा उचलून ठेवलाय सर? करत बसते नुसतं. मागची 15 मिनिटाची मेहनत बघू. आम्ही आवरून बसलोय सगळी आणि हिचाच आवरण झालं. किती वेळ झालं मेकअप तिथं त्या आरशासोबत थांबलाय. काय म्हणते त्याला? ते असं ह्या करतात कापसानं. हा ती वय डिपिंग करतो. डिपिंग बघा देशी. चला बघा 3 वाजलेत. चला 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 मित्रांनो बघा तिथं आपलं हॉटेल आहे. आणि हॉटेलकडून आपण कुठल्या ईस्ट टावरला पूर्वेकडच्या टावरला निघालो आहे. मागल्या वेळेला ज्या वेळेला मी आलेलो तर आपण प्रथम इकडनंच जातो. त्यामुळे तिकडे डायरेक्ट निघालो आहे 3 वाजता. आता माणसं दर्शनाला उभा राहिलेत. दुपारी बंद होतं मंदिर. परत 3 वाजता सुरू होतं दर्शनासाठी. तर लाईन इथं ऑलरेडी लागलेली आहे. आता त्या लाईनीत लागायच्या आधी आपल्याला काय बघायचं आहे प्रथम? मोबाईल फोन. नाही रे आधी मोबाईल फोन आणि चपला वगैरे कुठे ठेवायचे आहेत काय ते ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आधी घ्यायची आहे. आणि मग लाईनीत लागायचं आहे. लाईन इथनं लागले बघा खरं लाईनीत. चला मित्रांनो इथं आलो आहे. तिथं जसं तुम्हाला दाखवलं की तिथनं सुद्धा लाईनीत लोक लागलेत. दाखवलं ना प्रथम? दाखवलं. तसं इकडनं सुद्धा लाईनीत लागले. आणि मोबाईल वगैरे सगळे घेऊन म्हणजे बॅगा आहेत मोबाईल आहेत हे. तिथं आम्ही विचारलं की आज सगळं चालतंय का? तर चालतंय म्हणले काय नाही फक्त बाहेर काढायचं नाही असं म्हणतात. चप्पल स्टँड सुद्धा आपली चप्पल स्टँड इथं आहे बघा. तर तिथं कोण नाही आपणच ठेवायचं आणि हे करायचं आहे. थोडंसं काय कसं वाटतंय प्रथम? उपर नीचे वाटायला. उपर नीचे लग रहा है. तर बघूया चला काय म्हणजे हाच अनुभव आम्ही घेणार आहे. मोबाईलचंच थोडंसं टेन्शन आहे. चला घेऊन जाऊया. सगळी घेऊन निघाले आपण लगेच राजा सत्य हरिश्चंद्र वगैरे व्हायचं नाही. आपण सुद्धा घेऊन जायचं. सगळ्यांनी घेतले तर आपण काय घोडं मार. चप्पल तर ॲटलिस्ट इथं काढूया आणि लाईनीत लागूया कारण ओपन होणार आहे म्हणजे. मित्रांनो चप्पल ठेवायची सुद्धा अवस्था थोडीशी अस्ताव्यस्त आहे. कारण आमची ट्रिक काय असते प्रथम एक इथं प्रथमचं माझं एक इथं आणि एक इथं असं. पण ही ट्रिक वावगी सुटवू शकते कारण ट्रेंड आलाय काय काय इथं वेगवेगळं. कारण ठीक आहे इथं ट्रेंड तो चालाय. वाजवाय सगळीकडे वाजवाय होय. सगळं इरोड झालंय म्हणजे काय झालंय तांबरलेलं सगळं दिसतंय आपल्याला. समुद्र किनारी आहे आपण ऑब्वियस आहे समजू शकतो. चला आता दर्शनाच्या लाईनीत जाऊन उभा राहूया. कितीला सुरू होतं दर्शन हे तिथं काही लिहिलेलं नाही. मी ऑनलाईन जे बघितलं त्यात किती सांगितलं प्रथम? 3 तर वाजून गेलं. विचारलं पाहिजे आता तुम्हाला. भैया शुरू कितने बजे होता है? सायलेंट मोड. चला आज घेऊन गेलं फोन चालतंय. सायलेंट मोडवर लावायचं आहे. आणि
आता सुरू होतं असं ते म्हणतात. चला मित्रांनो, दर्शन झालं आणि माझ्या मते प्रथम आजपर्यंत आपण ज्योतिर्लिंगांचे जे जे दर्शन घेतलेत त्यातलं सगळ्यात फास्ट दर्शन हे झालं असेल, होय ना? आणि सगळ्यात फिअरलेस किंवा बर्डनलेस झालं, कारण आत फोन घेऊन जावा, फोन काढा, शूटिंग करा. म्हणजे पाक त्या ह्याच्यापाशी सुद्धा शिवलिंग जिथं आहे तर तिथं सुद्धा लोक फोन काढून शूटिंग करत होते. त्यामुळे आम्ही सुद्धा काही शॉट घेतलेत. खरं ठीक आहे, खूप छान वाटलं, एकदम फास्ट झालं, लगेच झालं. म्हणजे 100 आणि 50 रुपयाची लाईन वेगळी होती आणि फ्रीवाली लाईन सुद्धा वेगळी होती. आम्ही फ्रीमधनं गेलेलो तरी एक 10 ते 15 मिनिटात झालं ना प्रथम. आणि खूप चांगलं, खूप उशीरपर्यंत दर्शन होतं. कोण ढकलत नाही, कोण तुम्हाला गर्दी करत नाही, कोण तुम्हाला लवकर दर्शन घ्या वगैरे म्हणत नाही. त्यामुळे खूप छान वाटलं. संजना, कसं वाटलं दर्शन घेऊन? खूप भारी वाटलं दर्शन आणि खूप संजना तर तिथं माझ्यामध्ये किती 2 मिनिट प्रथम उभा राहिले ना किमान. म्हणजे पाक समोर आपण बघा, इथले साऊथची पद्धत कशी असते की तुम्हाला देवासमोर नेतात, तिथं रॅम्प असतो आणि तुम्ही रॅम्पनं असं खाली जाता जेणेकरून जास्त वेळ तुम्हाला दर्शन व्हावं. तर तशा ठिकाणी सगळ्यात शेवटला जाऊन संजना 2 मिनिट उभा राहिलेली. ज्ञाना, झालं का दर्शन चांगलं तुला? चला आता काय करायचं आहे, प्रथम आपल्याला उद्या जे स्नान करायचं आहे, आता उद्या करीन का परवा करीन फिक्स नाही आहे. तर इथे जे 22 कुंड आहेत तर त्या 22 कुंडातील पाण्यानं स्नान करतात सकाळी. तर ते आपल्याला करण्यासाठी माहिती घ्यायची आहे. इथं पोलिसाला विचारलं, खरं त्याला इंग्लिश किंवा हिंदी काहीच येत नव्हतं. तर तो नॉर्थ गेट म्हणला. आता नॉर्थ गेटकडं आपण निघालो आहे. बघा पुढं गर्दी आहे आणि यातली 70% लोक ही नॉर्थ इंडियन आहेत, होय ना प्रथम? बरीच लोक मराठी बोलणारे महाराष्ट्रातली पण भेटली. हां, म्हणजे बीडची एक 180 जणांची टूर आले. एकदम टिपिकल आपल्या भागातली लोक, म्हातारी लोक जास्त आहेत त्यात, की त्यांच्या डोक्यावर तिथं आत दर्शन घ्यायला जाताना सुद्धा बोचकी होती. बोचक्यात त्यांनी ते बांधलेलं सगळं अशा प्रकारचं होतं. खूप छान वाटलं त्यांच्याकडे बघून. बोललो आम्ही किती दिवस, तर 30 दिवस फिरणार आहेत, संपूर्ण भारत दर्शन करणार आहेत. अशी लाईफ पाहिजे मित्रांनो. तर तसं रिटायर झालं पाहिजे, त्यासाठी आपल्याला 30 दिवस फिरता येईल का? फिरता येईल जर तुम्ही चांगलं सबस्क्राईब केलं, सपोर्ट दिला तर. 30 दिवस काय आपण नाही, मी पत्या अजून पत्याची लाईफ आहे. खरं मी तर काय कंटिन्यू फिरायला तयार आहे, तुम्ही जर सपोर्ट करणार असाल तर. तर चला इथं नॉर्थ गेटला आपण जाऊया. बघा तसंच ते अगेन नॉर्थ गेट, साऊथ गेट, वेस्ट गेट, ईस्ट गेट, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि मध्ये बसलेलं मंदिर. मंदिरात सुद्धा रिनोव्हेशनचं काम सुरू आहे. आपण सगळी माहिती परत मेन ब्लॉगमध्ये सांगणार आहे तुम्हाला. खरंच चला बघूया आता इथली परिस्थिती काय आहे ते तुम्हाला दाखवतो. चला मित्रांनो, 40 रुपये खर्च केले आम्ही, 2 आईस्क्रीम घेतले आणि चांगली माहिती मिळवली. कारण इथं तीर्थ, आंघोळ वगैरे ही माहिती घ्यायला गेलो तर बडव्यांची सिस्टीम आहे मित्रांनो. बडवे म्हणजे तुम्हाला माहीत आहेत ना, आपल्या पंढरपूरला आधी कसं होतं की पुजारी असायचे आणि त्यांचा त्या सिस्टीमवर ताबा होता. मी नावं कुणाला ठेवत नाही, कुणी दुःख मानून घेऊ नका किंवा नाराज होऊ नका. तर इथं स्नानाची सिस्टीम आहे ती तशी डिस्टर्ब केलेली आहे. पांढरे शर्ट घातलेले, लुंगी घातलेले तुम्हाला लोक दिसतील, तर ती इथं नाहीत. प्रथम ती नाहीत, कुणाला तर दाखवायला येड्या. तर ते तिथं आहेत. कुठं? नॉर्थ गेटला. ह्या आंघोळीची पद्धत तिथनं सुरू होते, म्हणजे सिस्टीम तिथनं सुरू होते. आणि ती लोक तुम्हाला म्हणतात की पर पर्सन 125 रुपये द्या, पर पर्सन 250 रुपये द्या. त्यानुसार आम्ही तुम्हाला आंघोळ घालतो. त्यांच्या हातात ते बकेट वगैरे तुम्हाला दिसतं. तर 25 रुपयाची खरी लाईन आहे, जी ॲक्च्युअल लाईन आहे मित्रांनो, जी नॉर्मल आपण म्हणू शकतो किंवा सर्वसामान्य म्हणू शकतो. तर ही लोक जी निघालेत बघा, इकडे बघा, जी आतनं निघालेत नाही पत्र्याच्या आतनं, तर ती सर्वसामान्य लोक आहेत जी आंघोळ करून तीर्थावर
कुठल्या अग्नितीर्थावर म्हणजे समुद्रात पहिल्यांदा आंघोळ करायची असते आणि तिथनं परत आंघोळ करून आतल्या 22 कुंडात तुम्हाला आंघोळ करायची असते. तर ही सगळी लोक तिथं आंघोळ केलेली आहेत मित्रांनो आणि आता आत आंघोळ करायला निघालेत. त्यासाठी 25 रुपयाचं तिकीट तुम्हाला आत काढावं लागतं आणि तिथं मंदिराची माणसं असतात ते अंगावर तुमच्या पाणी टाकतात प्रत्येक कुंडातलं. तर ती सिस्टीम आपण उद्या ट्राय करायची आहे. ही 125 रुपयाची 250 रुपयाची VIP सिस्टीम आपल्याला ट्राय करायची नाही आहे. आता ही बेसिक माहिती आम्हाला कुणी दिली तर ह्या आईस्क्रीमवाल्यानं. त्यासाठी त्याच्याकडं आम्ही 2 आईस्क्रीम विकत घेतले. आता आईस्क्रीमवालाच का तर पाणीपुरीवाला किंवा आईस्क्रीमवाला हे 100तले 99 कोण असतात प्रथम नॉर्थ इंडियन असतात. त्यामुळे त्याला विचारलं आणि त्यानं आम्हाला माहिती दिली. चला आता आम्ही अग्नितीर्थाकडे निघालो आहे बघायला बसायला थोडंसं समुद्राच्या तिकडं. तिथं जाऊन थोडंसं बसणार आहे आम्ही कारण आपण त्यावेळेला सुद्धा बसलेलो प्रथम होय ना. चला बघूया तिथं जाऊया आपण. हां चला तर मित्रांनो फायनली आपण समुद्रापाशी आलेलो आहे. अग्नितीर्थ तिकडच्या बाजूला दिसतंय बघा. प्रथम दाखवेल तुम्हाला. तर ते आहे अग्नितीर्थ ते जे तुम्हाला लाल स्ट्रक्चर वगैरे सगळं जे दिसतंय किंवा हे सगळंच अग्नितीर्थ आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण सगळी लोक इथं आंघोळ करतायत. आपल्याला उद्या जी आंघोळ करायची आहे तर त्याची सुरुवात आपण इथनं करणार आहे. आत्तासुद्धा खूप सारी लोक आंघोळ करतात आणि तिकडे जाऊन परत 22 कुंडांमध्ये आंघोळ करतायत मंदिरातल्या. आपल्याला सुद्धा हेच करायचं आहे. आम्ही आता काय केलं आहे की थोडंसं भजी खायला घेतलेत बघा. संजनाला पाहिजे होते. केळ्याचे भजी आहेत काय संजना कशाचे भजी आहेत गणले असं वाटतं मला. जाऊन दे. संजनाला मिरचीची पाहिजे होते तर ते भजी घेतले आणि आणायला कुरकुरे घेतले. पाठीमागं चौपाटी टाईप आहे बघा सगळं. पटुल्याला आमचं फोन ॲडजस्ट होतं का. हां तर इथं काय खायचं असलं तर तेही खाऊ शकताय तुम्ही. आता आम्ही तेच करणार आहे. थोडंसं स्नॅक्स खाऊया का प्रथम. हां तर तसं करू. काय खाऊया संजना बोलते बघा. संजना काय म्हणतात त्याला वॉफल्स. वॉफल्स तर ते खाणार आहे आणि मस्तपैकी जरा समुद्र बघत बसणार आहे. ॲक्च्युली आत्ता आंघोळ केली असती तरी चाललं असतं तर सकाळी केलेलं बरं पडतं होय ना प्रथम. चला आता जरासं खातो आम्ही. काय काय संजनाने आणलंय मगाशी तुम्ही बघितलं असेल. तर ते ही मस्त समुद्राचा नजारा बघत आम्ही खात बसतो. चला मित्रांनो जवळपास 7 वाजता आले आणि बीचवरनं आता डायरेक्ट आम्ही आलो जेवायला कारण हे बघा ते चिडवायला म्हणून. तर इथं आम्ही कुठलं बाप्पा राजस्थानी हॉटेल आहे ना काय तर राजस्थानी काहीतर आहे आणि काय जेवायला काय घ्यायचं याच्यावर संजना काय म्हणते वैतागाला थाळी खाऊ. थाळी खाल्ली किती वेळा आपण प्रथम काल एकदाच खाल्ली आणि वैतागली बघा. कोण बघा तिथे लगेच एका दिवसात तिकट लगेच कुठली बघा मराठीचं स्पेलिंग बघा. मराठी थाली त्याच्यावर मराठी 150 रुपयाला नॉर्मल थाळी 2 सब्जा डाल रोटी कढी बिडी असं काय काय घ्यायचं संजना. काय घ्यायचं मम्मी. दाल फ्राय दाल तडका व्हेज कोल्हापुरी तिखट आहे ना. तिखट आहे का तो एक दाल तड़का करो, एक वेज कोल्हापुरी करो और 4 तंदूर रोटी लगाओ. तंदूर रोटी नाही आहे काय करायचं काय हां उधर काय नाही मग काय करायचं बाहेर काय राहून दे. चलो चला मित्रांनो आम्हाला काय मला म्हणण्यापेक्षा संजनाला तिथल्या रोट्या काय आवडल्या नाही. रोट्या नव्हत्या चपात्या कणक्या होत्या. तवा चपाती म्हणतात ना संजना तवा रोटी म्हणजे चपातीच असते फुलका टाईप. तर आम्ही परत आणि कुठं आलो आहे माहेश्वरी भक्त निवासला जिथं सात्विक मारवाडी भोजन मिळतं आहे. तर आता आपल्याला काय काय मिळाले बघा. बटाट्याची आमटी डाळ हे भेंडीची भाजी कढी आणि चपाती फुलके. तर असं जेवण कसं आहे संजना जेवण. छान आहे जेवण बरोबर छान. अरे पडलो. ओके ओके चला ज्ञाने कसं आहे 100 रुपयाला हे ताट आहे बरं का मित्रांनो. आता राईस आणि ह्याच्याबरोबर मिळणार आहे. जेवायला या तुम्ही सुद्धा. चला तर मित्रांनो फायनली रूमवर आलेलो आहे. जेवण झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईव्ह झालं होय ना. यूट्यूबला आपण लाईव्ह घेतलं आणि खूप छान झालं त्यामुळे दुसरं काही दाखवत बसलो नाही आता तुम्हाला.
आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्च्युली सकाळी मदुराईचा व्लॉग मेन शूट केला. मदुराईहून रामेश्वरला आलो. रामेश्वरला येताना कसा ट्रेनचा घोळ वगैरे झाला हे तुम्ही पाहिलं. रामेश्वरला दर्शन घेतलं खूप छान आपण, अगदी 15 मिनिटात दर्शन झालं. देन आफ्टर कॅज्युअली इकडचं तिकडचं दाखवलं. आता उद्या आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, उद्या जे 23 कुंड आहेत ते 23 कुंडात स्नान करायचं आहे. त्याचबरोबर वरचे सगळे प्लेसेस आपल्याला एक्सप्लोर करायचे आहेत, आणखीन एकदा दर्शन घ्यायचं आहे. हे सगळं पाहायला मिळणार आहे तुम्हाला उद्याच्या म्हणजे याच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजचा आमचा रामेश्वरचा आणि मदुराईचा प्रवासाचा व्हिडिओ आणि इथं आलेला इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये या आपल्या रामेश्वरम, मदुराई आणि कन्याकुमारी सिरीजच्या. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.